तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर सीरीजच्या या 15व्या लेक्चरमध्ये आणि आज आपण बघणार आहोत फोटोशॉपमधील पेन टूल. तर पेन टूल जे आहे फोटोशॉपमधले कशा पद्धतीने काम करतं, याने आपण मास्क, पाथ किंवा शेप हे क्रिएट करू शकते का? आणि याचा वापर करून आपण एखादं ऑब्जेक्ट जे आहे, ते बॅकग्राऊंडपासून कसं सेपरेट करू शकतो, हे आपण या टूलमध्ये बघणार आहोत. जास्त वेळ वाया न घालवता मी फोटोशॉप स्क्रीन शेअर करतो. आपण बघूया. तर फर्स्ट ज्यावेळेस आपण फोटोशॉप ओपन करू, त्यावेळेस आपल्याला इथं एक टूल पॅनलमध्ये इथं पेन टूल जो आहे, तो दिसेल, जो की हा डॉज आणि डॉज बर्न टूलच्या शेजारी जर तुमचा टूल बार असा दिसत असेल, तर तुम्हाला तो टेक्स्ट टूलच्या वरती बघायला मिळेल. ओके. सो इथं ज्यावेळेस तुम्ही याल पेन टूलवरती, तुम्हाला इथं दिसेल की एक प्रिव्ह्यू आहे, जो की आपण लास्ट काही लेक्चरपासून बघतोय. तर सिंपल या टूलवरती क्लिक करा. तुम्हाला काही ऑप्शन्स बघायला मिळतील. तर ह्या ऑप्शन जे आहेत, हे आपण नंतर बघणारच आहोत. आपण जस्ट पहिल्यांदा पेन टूल बघू. तर फर्स्ट ज्यावेळेस मी पेन टूल सिलेक्ट करतोय, तुम्ही पाहू शकता ऑप्शन बारमध्ये जे काही ऑप्शन्स आहेत, ते तुम्हाला पेन टूल रिलेटेड बघायला मिळतात. जसं की फर्स्ट ऑप्शन जे इथं आहे, ते आहे शेप. आणि त्या शेपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाथ हे ऑप्शन बघायला मिळेल आणि त्याच्याच खाली पिक्सेल्स आहेत. तर आज आपण फक्त शेप आणि पाथ हे 2 ऑप्शन बघणार आहोत. तर फर्स्ट आपण ज्यावेळेस शेप आहे, त्याच्यावरती क्लिक केलं, तर इथं तुम्हाला बघायला मिळतंय फिल हे ऑप्शन आहे. फिल हे ऑप्शन जर तुम्ही पाहिलंत, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे कलर्स जे आहेत वेगवेगळे, ते बघायला मिळतात. नेक्स्ट त्याच्यापुढे जे आहे, ते आहे स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये पण त्याच पद्धतीचं आहे, फक्त ही आउटर लाईन आहे आणि हे जे आहे, हा इनर कलर आहे त्या शेप लेयरचा, जे आपण पेन टूल यूज करून क्रिएट करतो. तर फिल हे जे ऑप्शन आहे, हे आपल्याला पेन टूल यूज करताना ज्यावेळेस आपण एखादा शेप क्रिएट करतो, त्याच्यामध्ये कलर फिल करण्यासाठी यूज होतो. आणि स्ट्रोक हा जो ऑप्शन आहे, हा त्या शेप लेयरला आउटर लाईन ज्यावेळेस आपण क्रिएट करू, त्यावेळेस आपण त्याला एक लाईन ॲड करतो. त्याचा कलर चेंज किंवा त्याच्यामध्ये कलर ॲड करण्यासाठी आपण त्याला यूज करू शकतो. ओके. आणि त्याच्याच पुढे ही त्या स्ट्रोकची व्हॅल्यू आहे, जी की आपण विड्थमध्ये डिस्क्राईब करतो. तिथं तुम्ही पाहू शकता पिक्सेल्स आहेत काही. सध्या मी 0 ठेवतो आणि स्ट्रोक पण आपण नन ठेवूया. मी फक्त फिलचा जो कलर आहे, तो एक कलर सिलेक्ट करतोय, जो की मी येलो केलाय. स्ट्रोक आपण जो आहे, ही जी व्हाईट इथं जो थंबनेल दिसतोय तुम्हाला, व्हाईटवरती जो काही रेड आडवी लाईन आहे, ती नन म्हणून आहे, की तिथं कुठल्याही प्रकारचा कलर किंवा कुठल्याही प्रकारची आपण व्हॅल्यू जी आहे, ती दिलेली नाहीये. त्यामुळे तो तसा दिसतोय. नेक्स्ट जे आहेत स्ट्रोकचे जे पिक्सेल्स आहेत, मी 0 ठेवलेत. त्याच्यापुढे जर तुम्ही पाहिलं, तर सेट शेप फॉर स्ट्रोक हे ऑप्शन दिसतंय आपल्याला. हे आपण पुढे एक्सप्लोर करूयात. आत्ता सध्या फक्त आपण इथपर्यंत पाहूया. आता मी तुम्हाला दाखवतो, की आपण पेन टूल यूज करून शेप कसा ड्रॉ करू शकते. जर तुम्ही पाहिलं, तर मी पेन टूल सिलेक्ट करून जस्ट इथे एक सिंगल क्लिक करतोय. हा जो ब्लू डॉट क्रिएट होतोय, जर तुमचं फोटोशॉप ओल्डर व्हर्जन असेल, तर तुम्हाला एक ब्लॅक डॉट दिसेल किंवा ग्रे. तर हा जो ब्लू डॉट क्रिएट होतोय, हा आपला पॉइंटर आहे. अँकर पॉइंट याला आपण म्हणू शकतो. नेक्स्ट जर मी इथं सेकंड क्लिक केला, इथे थर्ड आणि इथं एक फोर्थ आणि हा एक अजून एक क्लिक. जर मी हे सगळे अँकर कनेक्ट केले, तर आपल्याला एक स्क्वेअर रेक्टँगल असा एक बघायला मिळतो. ही जी काही रँडम शेप आपण म्हणूयात, ती आपण बनवली आहे. आता या शेपला जर मी मूव्ह केलं इथं, जस्ट मी इथं मूव्ह करतो, तर ही एक वेक्टर शेप आपण बघू शकतो इथं, की या शेपला इथं एक वेगळा आयकॉन बघायला मिळतो. हा एक इथं स्क्वेअर बघायला मिळतो आपल्याला. तर ही एक वेक्टर शेप आहे, ज्याला तुम्ही रिसाइज जर केलं, तर तिचं कुठल्याही पद्धतीचं क्वालिटी डाऊन होत नाही. जर तुम्ही एखादी इमेज इम्पोर्ट करून तिला अशा पद्धतीने रिसाइज केलं, तर ती पिक्सेलेट होती. पण हे जे आहे, हे एक वेक्टर शेप आहे. त्याच्यामुळं याला कुठल्याही पद्धतीचा याच्यावरती पिक्सेलेट होण्याचा काही प्रश्न येत नाही. ओके. तर ही एक वेक्टर शेप आहे. फोटोशॉप जे आहे, ते रास्टर बेस्ड सॉफ्टवेअर जरी असलं, तरी त्याच्यामध्ये जे काही शेप्स आणि जे काही एलिमेंट आपण कस्टमाइजली बनवतो, ते वेक्टर बेस असतात. ओके. अशा पद्धतीने तुम्ही हे इथं पाहू शकता. जास्त जर मी झूम केलं, तर ते आपल्याला इथं पिक्सेलेट बघायला मिळू शकतं. पण जर ओव्हरऑल जर पाहिलं, तर आपण कुठल्याही पद्धतीचा क्वालिटी डाऊन आपण इथं फेस करत नाहीये. ओके, सिंपल. आता नेक्स्ट याच टूलमध्ये जर आपण पाहिलं, की मी जर नॉर्मली इथं सिलेक्ट केलं, जर मला इंडिव्हिज्युअल अँकर पॉइंट जे आहेत, जसं की हे 4 अँकर पॉइंट आपण इथं पाहू शकतो. सो जर आपण पेन टूलनी शेप क्रिएट केला आणि जर त्या शेपचे अँकर पॉइंट्स आपल्याला इंडिव्हिज्युअली मूव्ह करायचे असतील, तर त्यासाठी आपण काय करू शकतोय, की इथून जो आहे डायरेक्ट सिलेक्शन टूल जो आहे पेन टूलच्या खाली, तो सिलेक्ट करू शकते. किंवा जर तुम्ही कीबोर्डवरील कंट्रोल दाबलं तुमचं पेन टूल सिलेक्ट असताना, तर तुमचा पेन टूल हा डायरेक्ट सिलेक्शन टूलमध्ये कन्व्हर्ट होतो.
त्याचा शॉर्टकट जो आहे तो कंट्रोल आहे. तर कंट्रोल की दाबून तुम्ही जर ते अँकर पॉईंटवरती ड्रॅग केलं आणि कंट्रोल होल्ड करून जर त्याला सिलेक्ट केलं, तर तुम्ही तो अँकर पॉईंट इंडिव्हिज्युअली मूव्ह करू शकता. ओके. सिंपल याच पद्धतीने. आता जर मला या शेपमध्ये अजून एखादा पॉइंटर ॲड करायचा आहे, तर तो मी कसा करू शकतो? तर सिम्पली जर तुम्ही आपण सुरुवातीला ज्यावेळेस पेन टूल पाहिलं, त्यावेळेस आपण पाहिलं की ते ॲड अँकर पॉइंट हा एक टूल आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या क्रिएट केलेल्या शेपवरती ह्या पेन टूलला हे कराल, या पेन टूलला त्या शेपवरती न्याल, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की इथे एक अँकर पॉइंट क्रिएट होतोय आणि तुमच्या पेन टूलला प्लसचा आयकॉन दिसतोय तुम्हाला. तर ह्या प्लस आयकॉननी जर मी इथं क्लिक केलं, तर तुम्ही इथं पाहू शकता की इथं एक अँकर पॉइंट ॲड झाला, पण त्यासोबतच ह्या 2 हँडल्स पण आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या हँडल्स काय आहेत? हे जे हँडल्स आहेत, हे तुमच्या शेपला कर्व देण्यासाठी यूज होतात. तर हे हँडल्स तुम्ही तुमच्या शेपमध्ये कर्व ॲड करण्यासाठी यूज करू शकता. आता ज्यावेळेस मी या हँडलला होल्ड करतोय, कंट्रोल क्लिक करून ज्यावेळेस आपण ड्रॅग करतोय, तर हे हँडल्स दोन्ही साइडनी मूव्ह होत आहेत. दिसतायत अशा पद्धतीने. पण जर तुम्ही पाहिलत, की जर मला हा हँडल ऑलरेडी जर शेपसोबतच क्रिएट करायचा, तर मी कसा करू शकतो? तर सिम्पली तुम्ही शेप बनवताना क्लिक करा आणि दुसरा अँकर पॉइंट घेताना तुम्ही ड्रॅग करा. त्यावेळेस तुमच्या शेपमध्ये हँडल्स क्रिएट होतील. अशा पद्धतीने. तुम्ही फर्स्ट शेपला पण हँडल क्रिएट करू शकते अँड अनदर दॅन सेकंड लेयर जी असेल, तिला पण आपण हँडल्स क्रिएट करू शकते अशा पद्धतीने. जर तुम्ही क्लिक आणि ड्रॅग केलंत, तर तुम्हाला हँडल्स क्रिएट होतात. पण ह्या हँडलचा प्रॉब्लेम काय, ज्यावेळेस हे क्रिएट होतात, त्यावेळेस तुमच्या शेपला एक स्मूथनेस किंवा एक राउंड एज जी आहे, ती इथे ॲड केली जाते. जर ही तुम्हाला नको असेल, तर तुम्ही काय करू शकता सिम्पली, मी जस्ट या शेपवरती तुम्हाला दाखवतो. आपण ही शेप साइडला घेऊया. मी ही शेप हाईड करतो. नवीन शेप आपण क्रिएट करूया. अँकर पॉइंटसाठी कलर पण सेट. जर मी फर्स्ट क्लिकनी इथं केलं, सेकंड क्लिक मी इथं केला. आता इथं मला हा कर्व हवा आहे, पण याच्यानंतर जी लाईन येणार आहे, ती मला स्ट्रेट हवी आहे. तर मी काय करेल सिम्पली ह्या अँकरला डिलीट करण्यासाठी मी जस्ट अल्ट होल्ड करेल आणि क्लिक करेल त्या पॉइंटरवरती जिथून हा पॉइंट सुरू होतो. मी जस्ट इथं एक सिंगल क्लिक केला आणि जो काही या साइडचा हँडल होता, तो आपण कट केला आणि सिम्पली आपण अशी एक शेप क्रिएट केली. दिसते? एक आय लाइक आपण एक शेप जो आहे, डोळ्यासारखा दिसणारा आकार जो आहे, आपण तो बनवलाय. अशा पद्धतीने. ओके. सिम्पली तुम्ही याला इंडिव्हिज्युअली पण हँडल करू शकता. जर मी इथं पाहिलं, की मला जर परत इथं ॲड करायचा आहे एखादा शेप, तर मी पेन टूलमध्ये जाईल आणि इथं कन्व्हर्ट पॉइंट टूल हा जो ऑप्शन आहे, आपण तो निवडू आणि जस्ट जर मी त्याला परत ड्रॅग केलं, तर तुमचा डिलीट झालेला हँडल पण तुम्ही परत आणू शकता. त्याच्यात काही अवघड नाही. तर आपण 2 टूल जे आहेत ते एक्सप्लोर केलेत पेन टूलमधले. एक ॲड अँकर पॉइंट आणि दुसरा आहे कन्व्हर्ट अँकर पॉइंट आणि अल्ट होल्ड केल्यानंतर तुमच्या इथं डिलीट अँकर पॉइंट. तर जवळ मी 3 टूल एक्सप्लेन केलेत. सो तुम्ही अशा पद्धतीने शेप्समध्ये कस्टमाइज ऑप्शन जे आहेत, जे तुम्हाला प्रोव्हाईड केले ते तुम्ही यूज करू शकता. ओके. अल्ट कीबोर्डवरील जे बटन आहे ते तुम्ही होल्ड करून जर तुम्ही अँकर पॉइंटवरती जर ड्रॅग केलं, तर तुम्ही तिथं हँडल्स जे आहेत ते ॲड करू शकता आणि जो काही तुमचा शेप आहे त्याचा आकार तुम्ही कस्टमायझेबल किंवा स्मूथ अजून करू शकता. ओके. बस एवढाच एक यूज आहे. नेक्स्ट आपण बघूया, आपण याच शेपच्या काही ऑप्शन बारमधील प्रॉपर्टीज आपण ज्या आहेत त्या एक्सप्लोर करूया. आता ज्यावेळेस तुम्ही शेप ड्रॉ करताय, इथं पहा की तुम्हाला या दोन्ही शेप एडिटेबल आहेत. पण जर या शेपला जर आपण कस्टमाइज जास्त प्रमाणात केलं किंवा याच्या काही प्रॉपर्टीज आपण जर छेडल्या, तर याचं एडिटेबल जी काही हे आहे, प्रॉपर्टीज आहेत, त्या जाऊ शकतात. तर सिम्पली आपण जस्ट फर्स्ट जे आहे ते स्ट्रोक्स एक्सप्लोर करूयात, की स्ट्रोक कशा पद्धतीने वर्क करतात ऑप्शन बारमधील. इथं आलो आपण. इथं तुम्ही पाहू शकता वरती स्ट्रोकचा ऑप्शन आहे. आपण कुठल्याही पद्धतीचा कलर जो आहे तो त्याला दिलेला नाही आहे. तर मी जस्ट इथं स्ट्रोक सिलेक्ट करतो. येलो कलर जो आहे तो सिलेक्ट करतो. पण तरी इथं तुम्हाला स्ट्रोक दिसणार नाही. कारण आपण इथं त्याची व्हॅल्यू जी आहे ती डिस्क्राईब नाही केली. तर मी व्हॅल्यू जी आहे आपण 15 ठेवूया, जेणेकरून दिसेल ती स्क्रीनवरती. आणि कलर पण मी वेगळा घेतो थोडा. व्हाईटवरती हां, ओके. ब्लू, डार्क ब्लू घेऊया थोडा. हां. ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलत मी स्ट्रोक निवडलाय. आता स्ट्रोक जर आपण पाहिलं तिथं, तर स्ट्रोकची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. ओके. त्याच्यानंतर स्ट्रोकचे जे काही शेप आहेत, जसं की इथं तुम्ही पहा,
इथं तुम्हाला दिसेल की स्ट्रोकला डॉटेड किंवा डॅशवाली जी लाईन आहे ती इथं बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर छोटे छोटे डॉट्स जे आहेत ती लाईन आपल्याला इथं बघायला मिळते. बरेचसे इथं ऑप्शन्स आहेत जे तुम्ही इथून ॲड करू शकता. हा नंतरचा विषय की इथं तुम्हाला किती प्रमाणात डॅश वगैरे पाहिजेत. नेक्स्ट याच्याच खाली जर तुम्ही पाहिलं स्ट्रोक ऑप्शनमध्ये तर इथं अलाइन हे ऑप्शन मिळते. तर अलाइन काय आहे? तर तुमचे जे काही स्ट्रोक आपण ड्रॉ केलेत त्याची जी काही ही ब्लू लाईन तुम्हाला जी दिसते जी की त्या स्ट्रोकला गाईड करते, ह्या लाईनला आपण बॉक्सच्या बाहेर ठेवायचंय की बॉक्सच्या आतमध्ये ठेवायचंय अशा पद्धतीने आपण ती गाईड करू शकतो. तुम्ही इथं चेंजेस पाहू शकता स्क्रीनवरती. ज्यावेळेस मी इथं काही चेंज अप्लाय करतोय त्यावेळेस तुम्हाला इथं फरक दिसत असेल. ओके. त्याच्याच पुढं जे आहे ते कॅप्सचं ऑप्शन आहे. आता कॅप्सचं ऑप्शन कसं वर्क करतं की तुमचा जो स्ट्रोक आहे त्याचा एंडिंग पॉइंट कसा असणार आहे. जर राउंड एजेस आपण जर केलं आणि जर मी इथं सिमिलर लाईन ठेवली तर हे जे इथं कनेक्ट होत नाही ते याच्यामुळे होत नाही की इथं जे एंडला जे आहे ते कॅप आपण राउंड ठेवलं. जर मी इथं साधारण कॅप जर मी सिलेक्ट केला या लाईनमध्ये तर तुम्ही पाहू शकता की इथं आपल्याला फरक बघायला मिळतोय. ओके. अशा पद्धतीने दिसतोय. जर ही डॉटेड लाईन नसेल तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं ते एज टू एज कनेक्ट होत नाही. सिंपल इथं जर पाहिलं तिथं क्रॉप आहे. तर ह्या पद्धतीचे चेंजेस तुम्हाला इथं अलाइन, कॅप्स आणि कॉर्नर या 3 ऑप्शन्समध्ये बघायला मिळतील. तर नेक्स्ट जर तुम्ही कस्टम शेप ड्रॉ करताय, फॉर एक्झाम्पल जर मी इथं एक शेप ड्रॉ करतोय आणि तुम्ही पेन टूलने काही पॉइंटर बनवले, पण तुम्हाला जर एखादा पॉइंटर त्या ठिकाणी नको असेल किंवा तिथून मूव्ह करायचा असेल, तर तुम्ही स्पेस बार होल्ड करून जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही स्पेस बार जो आहे तो होल्ड करून त्याला त्या पोझिशनवरून शिफ्ट करू शकता. ओके. जर मी असं ड्रॅग करून दाखवलं तर तुम्हाला दिसेल. पण त्यासाठी तुमचा अँकर सिलेक्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मी इथं क्लिक केलं आणि इथं क्लिक केलं आणि नाईलाजाने तो क्लिक मला तिथं नको आहे, तर मी जस्ट स्पेस होल्ड करेल, ज्याच्यात की मी अँकर पॉईंट होल्ड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी स्पेस होल्ड करतोय आणि जस्ट मी तो अँकर पॉईंट मला पाहिजे तिथं मी शिफ्ट करू शकतोय. हा एक जस्ट छोटासा सॅम्पल होता. त्याच्यासाठी तुम्ही असं काही नाही की फक्त स्पेस बटनच दाबलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट सिलेक्शन टूल घ्या आणि त्याला नंतर पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. नेक्स्ट शेप पाहिल्यानंतर आपल्याला बघायचं आहे पाथ. पाथसाठी मला वाटतं आपल्याला एक्सप्लेन करायला एक इमेज लागेल. मी इमेज इम्पोर्ट करतो. आपण पाथवरती डिस्कस करूया. जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याकडे एक ऑरेंज जी आहे ती इमेज आहे एक ऑरेंजची. आपण जस्ट इथं पेन टूल सिलेक्ट करू. पेन टूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पाथमध्ये जायचं आहे, कारण आपण एक मॅन्युअल सिलेक्शन करणार आहोत. तुम्ही ऑटोमॅटिक सिलेक्शन टूल्स पण वापरू शकता, पण पाथ कशा पद्धतीने वर्क करते हे समजून घेण्यासाठी आपण हे टूल वापरू शकतो. मी जस्ट इथं सिलेक्ट केलं. आता 2 पद्धतीने तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. जर मी पाहिलं तर मी इथं डायरेक्ट ह्या राउंड एजेसवरती घेऊन मी इथं अँकर होल्ड केला आणि ऑल्टनी मी त्याला कट करायचं ट्राय करतो. जस्ट मी इथं क्लिक केला आणि ड्रॅग केला आणि इथं अल्टनी मी इथं त्याला कट केला. दुसरा अँकर पॉईंट माझा इथं येईल. ओके. ही एक सिंपल पद्धत आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच राउंड एजेसनी ड्रॉ करू शकता. दुसरी एक पद्धत अशी आहे की तुम्ही पॉइंटर जे आहेत ते जस्ट इथं देऊ शकता की जिथं तुम्हाला वाटतं राउंड एज कनेक्ट होणार आहे अशा पद्धतीने, आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या एजेस कनेक्ट करून घ्या. मी जस्ट इथे एक कनेक्ट करतो आणि इथे एक, आणि दुसरा पॉइंटर आहे इथं कन्वर्ट अँकर पॉईंट म्हणून, आणि या टूलच्या मदतीने तुम्ही याला असं अलाइन करू शकता. ओके. जो की आपण नंतर वापरलं होतं मला वाटतं याच्यामध्ये. इथं जस्ट अल्टनी एका साईडचं काढून टाका. इथं तुम्ही ॲड करा. ओके. याच पद्धतीने तुम्ही अजून शेप्स ॲड करू शकता. तर ही थोडीशी काय म्हणता येईल अवघड पद्धत आहे, पण ही एक पद्धत आहे की तुम्ही अशा पद्धतीने पण ॲड करू शकता. जर मल्टिपल अँकर पॉईंट्स आहेत तर, आणि नंतर तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. आता सिलेक्शन जे आहे ते फक्त आपण आत्ताशी ड्रॉ केले. जर इथं आपण राईट क्लिक केलं तर इथं ऑप्शन येतं की क्रिएट वेक्टर मास्क म्हणून. जर तुम्ही पाहिलं तर. तर इथं तुम्हाला दिसेल की तुम्ही जे लेयर मास्क आपण डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, तसंच एक मास्क बनले, पण फक्त हे वेक्टर मास्क आहे. जर मी या थंबनेलवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं बघायला मिळेल की सिलेक्शन टूल सारखं सिलेक्शन जे आहे ते इथं बनले. जर कंट्रोल डी केलं तर ते सिलेक्शन गायब होईल. ओके. पण इथं बघण्यासारखी गोष्ट काय आहे की ज्यावेळेस आपण सिलेक्शन टूलने एखादं सिलेक्शन देऊन ऑब्जेक्ट कट करतो, त्यावेळेस आपण त्याला नंतर कुठल्याही पद्धतीचं एडिट
आपल्याला त्याला करता येत नाही किंवा ते सिलेक्शन मूव्ह करता येत नाही. पण वेक्टर मास्कचं जे ॲडव्हांटेज आहे ते असं आहे, की तुम्ही ज्यावेळेस इथं वेक्टर मास्क क्रिएट केले, ते मास्क इथं अजूनही एडिटेबल आहे. जर मी त्याला थोडंफार मूव्ह केलं, तर तुम्हाला दिसेल की त्याच्या सराउंडिंग जो काही व्हाईट पॅच होता, तो इथं आपल्याला बघायला मिळतोय. दिसतोय? जर मी इथं मूव्ह केलं, तर तुम्ही इथं पाहू शकता. या पद्धतीने. सेम हेच ऑप्शन तुम्ही इथून एक्सप्लोर करू शकता पाथमधून. तर हा जो वर्क पाथ आहे, हा आपला आपण इथं क्रिएट केलेला आहे. पण जर मी वर्क पाथवरती जर मी रिनेमिंग केलेलं नाहीये आणि जर मी इथं पाथमध्ये आलो आणि जर मी एखादा पाथ इथं परत ड्रॉ करण्याचं ट्राय केलं, तर तो काय करतो, सॉरी मी लेयर सिलेक्ट ठेवली होती. जर तुमची लेयर सिलेक्टेड नसेल त्यावेळेस, जर तुमची लेयर सिलेक्टेड नसेल आणि तुम्ही एखादा पाथ इथं ड्रॉ केला, तर होतंय काय, तो आधीचा जो पाथ आहे, तो तुमचा गायब होऊन जातोय टोटली. ओके. सिलेक्शन आहे, पण जे काही पाथमधील प्रॉपर्टीज आहेत, त्या त्याच्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, की इथून जस्ट ॲड न्यू लेयर हे ऑप्शन तुम्ही म्हणू शकता किंवा ह्याच लेयरला तुम्ही रिनेम करू शकता. पाथ नेमला ऑरेंज असं म्हणू शकता. आणि इथे येऊन तुम्ही बघाल तुमची लेयर सुरक्षित असेल आणि ज्यावेळेस तुम्ही इथं ही लेयर न घेता जर तुम्ही काही ड्रॉ केलं, तर पाथमध्ये अजून एखादा पाथ जो आहे तो ॲड होतो. सो हेच एक काम आहे या पाथ टूलचं, की तुम्ही इथून मल्टिपल सिलेक्शन्स ठेवू शकता आणि तुमचे सिलेक्शन जे आहेत ते एडिटेबल राहतात. ना की क्विक सिलेक्शनसारखं एकदा सिलेक्शन बनवलं त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची एडिट प्रॉपर्टी जी आहे ती त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही. वेक्टर मास्कच्या प्रॉपर्टीज देखील सेम आहेत लेयर मास्क सारख्याच. जर तुम्ही तर शिफ्टनी होल्ड केलं, तर क्लिक केलं त्या थंबनेलवरती, तर तुमचं मास्क जे आहे ते काही तुम्ही डिसेबल ठेवू शकतात काही कामापुरतं आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याला एनेबल पण करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि होपफुली तुम्हाला पेन टूलचा यूज आणि शेप आणि पाथमधील जो काही फरक आहे किंवा वेक्टर मास्क जे आहे ते आपण आज बघून घेतलेलं आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओसाठी तुम्ही फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.